नमस्ते किसान, नमस्ते भारत. मी आहे मिलिंद किसान आणि आपण आहोत किसान पाठशाळेसोबत. आज मी आहे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात एका केळी बागेला भेट देण्याकरता. आता केळी बागेत जात आहे. चला जाणून घेऊया शेतकरी मित्राचं काय मत आहे केळी बागेविषयी आणि इतर. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिले. आणि माझं नाव हरिभाऊ महादेव हरिमकर, मुक्काम पोस्ट निंबी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. आपण हे कुठलं रोप लावलेलं आहे केळीचं? हे G9 BKG9. हो, BKG9 BKG9 प्लस आहे. हो. आणि हे किती तारखेला लागवड केलेली आहे आपण? हे 28 ला 28 मे 2024 ला लागवड केलेली आहे. 2024 ला. तर आता याच्यात निस्वन चालू झालेली आहे आणि आपण पाहू शकता किती मस्त बंच आहे. झाडाचा बुंदा बघितला तर 42+ आरामात आहे. याचा बुंदा एकदम जबरदस्त झाडाचा 42+ बुंदा आहे. तर आपल्याला आता याचं याला बंच याचं आता याला घड आला तरी पण आपण बघू शकतो की याचे पानं पूर्ण पहिल्यापासून खालच्या पानापासून वरच्या पानापर्यंत पूर्ण हिरवी कच्च पाने आहेत, ग्रीनरी आहेत. पानावर कुठलाही रोग सिगाटोका करपा काही पण नाही आहे. केळाची लांबी पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि याचा ग्राफ किती आहे? 6x6 6x6चा ग्राफ आहे. झिगझॅग मध्ये 6x6 लावलेला आहे. व्यवस्थित ग्राफ मेंटेन केलेला असल्यामुळे आणि बी किसानच्या गाईडलाईननुसार यांनी सर्व फर्टिगेशन आणि बाकी सगळं केलेलं असल्यामुळे याच्यावर कुठलंही रोगाचं काही लक्षण नाही. बंच पण एकदम सुंदर व्यवस्थित आहे. शेवट खालच्या पानापासून वरच्या पानापर्यंत ग्रीनरी आहे आणि पानं अंतर ग्राफ व्यवस्थित असल्यामुळे पानं एकामेकाला टेकलेले नाहीत. एका झाडाचा रोग दुसऱ्या झाडावर ट्रान्सफर होऊ शकत नाही. तर आपण याचं बंच मॅनेजमेंट कसं बघायचं आहे करूया. तर आता ह्या झाडाचा बुंदा आपण 42+ पकडला तर त्याला चारणी भागायचं आहे आणि चारणी भागून जेवढं उत्तर येईल तेवढे त्याच्यात आपल्याला हँड्स ठेवायचे आहेत, पंजे ठेवायचे आहेत. आता 42 म्हटलं तर 10 10.5 म्हणजे आपण याचे 11 पंजे ठेवणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11वं येते. 11व्या नंतर हे मोडून टाकायचं. जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीसाठी माल जर ठेवायचा असला तर आपल्याला 10च ठेवायचे आहेत. पण आता इथं लोकलला यांचं सिंगल शेत असल्यामुळे आणि इकडे एक्सपोर्टर येणार नाही, कंटिन्युटी येणार नसल्यामुळे तर आपण यांना 11 ठेवून लोकल मार्केटसाठी करू शकतो. 10 ठेव, 10-11. आता हे बाकीची जी आपले पंजे आहेत केळी आहेत त्यातली अशी केळी मोडून टाकायची. एक केळ ठेवायचं, खालचे पण असे पूर्ण मोडायचे आणि जी एक केळ ठेवलेलं आहे त्याच्यानंतर खालची केळ सोडून एक 5 ते 6 इंच जागा सोडायची दंडा आणि असं मोडून याला आपल्याकडे व्हायस्नोमेटा 19 आणि गोबर याची पोटली बांधून ठेवायची आहे. आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे आपण बांधत नाही आहे, मोडत नाही आहे आणि असं नाही आहे. आणि बघू शकता आपण वर घडाचा दंडा किती एकदम मजबूत आणि जाड आहे आणि शेवटच्या फणीच्या खाली पण दंड्याची साईज आपण बघू शकता किती हे आहे तर सुंदर. आणि खूप मेहनत घेतलेली आहे शेतकरी बाबांनी आणि त्या मेहनतीचं फळ समोर दिसतंय आपल्याला. म्हणजे आपण घड बघितल्यानंतर असं वाटतं, माणूस खुश होतो की नाही काहीतरी आहे व्यवस्थित. तुम्हाला काय वाटतं? घडाचं केळी पहिल्यांदा लावली हे तुम्ही या कंपनीची? हो, पहिल्यांदा लावली आमच्या कंपनीची. काय वाटतं तुम्हाला या केळीच्या बद्दल तुमचं मत? हे दुसऱ्या कंपनीपेक्षा लय सुंदर आणि चांगलं वाटते. तुम्ही दरवर्षी केळी लावता? दरवर्षीच वेगवेगळ्या कंपनीच्या लावत असतो. पण ही जी आहे हिची पहिले स्टार्ट पासूनच जाडी आणि बुंदा खूप मोठा आहे आणि ही लय चांगली आहे. त्याच्यामुळे मी ही जात निवडली. G9. हो, बरडाम G9 प्लस. दुसरे खोड बघू शकता आपण, हेच नाही आहे. दुसरे पहा काका, हे असं मोठा थोडस ते असं पान त्याचं काढून हे पहा, त्याला टेकलेले पानं पण असे व्यवस्थित हे पहा जी अशी पानं टेकलेली समोर या. ठीक आहे, तुम्ही ठीक नाही का? नमस्कार,
अशा प्रकारे जर आपण बी किसानचे कमी सायकलचे रोप घेतले आणि बी किसानच्या गाईडलाईननुसार जर आपण केळी पीक काढले तर या प्रकारे आपले बुंदा झाड आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. नमस्ते किसान, नमस्ते भारत.